ओबीसींना फसवण्यासाठी मनोज जरांगे आणि फडणवीस यांच्यामध्ये खोटं भांडण सुरू असल्याचा नवा दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला। यावर अद्याप भाजपने प्रतिक्रिया दिली नाही। तर जरांगे यांनी काय म्हटलंय पाहूया। भारतीय जनता पक्ष जर ओबीसीच्या पाठीमागे उभा राहत नसेल तर जरांगेचा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भांडणाचा ओबीसीला फायदा काय? काही फायदा नाही। ते फसवं राजकारण आहे। आंबेडकर साहेब म्हणू शकत नाहीत असं, आणि ते बी मीन देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र नाही नकली भांडण आहे तुमचं ठरवून। हा नकली व्हायना, समजा नकली म्हणजे एकत्र झालं त्याचा अर्थ मग म्हणजे आम्ही दोघं एकत्र। मी ऐकतो, मला विश्वास नाही बसत, कारण त्यांचा डाव भल्याला कळत नाही। त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलचं आमचं काहीच म्हणणं नसतं। गर्वाला कधीच वाढ नसतं, त्याची कधीच गर्वाची चढती पायरी नसते। त्याला शेवटी संपावंच लागतं गर्वाला, आणि ते ऑटोमॅटिक संपतो। आणि ते आता जनतेच्या हातात आहे। बघ, लोकसभेला झालं त्यापेक्षा 5 पट झाल्यावर यांना कळलं आपल्या हातानं आपण उलटे सुलट सगळा खेळ बिघडून ठेवला। आमचे सगळे नेते हे इतके नम्र आहेत, काही गर्वविरोध कोणाला झाला नाही, आणि गर्व झाला नाही म्हणूनच मराठा समाजाच्या विकासासाठी एवढ्या योजना केल्या।